नरेंद्र मोदीच पंतप्रधान होणार आहेत। त्यासाठी पंतप्रधान पदासाठी 21 नेत्यांनी मोदींना समर्थन दिलंय। एनडीएच्या नेतेपदी मोदींची निवड करण्यात आली आहे। निवडीच्या प्रस्तावावर 21 नेत्यांच्या सह्या देखील आहेत। त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदीच होणार आहेत हे स्पष्ट होत आहे। पंतप्रधान पदासाठी 21 नेत्यांचं मोदींना समर्थन आहे। एनडीएच्या नेतेपदीही मोदींची निवड करण्यात आली आहे। याला 21 नेत्यांनी समर्थन दिलंय। निवडीच्या प्रस्तावावर 21 नेत्यांनी सह्या केल्या आहेत। सत्ता स्थापनेचा दावा लवकरात लवकर करण्याची तयारी एनडीए करतोय, भाजपकडनं केली जाते। अधिक माहिती जाणून घेणार आहोत आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप सध्या आपल्या संपर्कात आहेत। प्रमोद, काय अधिक तपशील? तन्मय, प्रस्ताव तयार करण्यात आलेला आहे आणि त्या प्रस्तावाला सर्व एनडीएच्या घटक पक्षांनी सहमती दिलेली आहे आणि पुन्हा एकदा तिसऱ्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना संसदेचा नेता म्हणून निवडण्यात आलेला आहे। या पत्रावरती प्रामुख्याने बघितलं आपण तर सगळ्या पक्षांच्या प्रमुख नेत्यांच्या सह्या असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। महाराष्ट्रातील एकनाथ शिंदे असतील, अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल आणि ज्या पक्षाची तन्मय सकाळपासून चर्चा सुरू होती तो चंद्रबाबू नायडू यांचा पक्ष असेल किंवा नितीश कुमारांचा पक्ष असेल, याही पक्षांच्या प्रमुख नेत्यांच्या या पत्रावरती सह्या असल्याचं बघायला मिळतंय आणि हा प्रस्ताव जो आहे तो सर्वसंमतीनं पारित करण्यात आल्याचं देखील सगळ्या नेत्यांनी सांगितलेलं आहे। आणि आता लवकरच हे सगळे नेते जे आहेत की राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेणार आहेत आणि सत्ता स्थापनेचा देखील दावा करण्यात आलेला आहे। त्यामुळे आजच्या बैठकीमध्ये पुन्हा एकदा तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी यांच्या नावावरती शिक्कामोर्तब करण्यात आलेला आहे आणि पुन्हा एकदा देशाचे तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांचं नाव निश्चित करण्यात आलेलं आहे। तन्मय, नक्कीच धन्यवाद प्रमोद, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। पंतप्रधान पदासाठी 21 नेत्यांचं समर्थन मोदींना आहे। एनडीएच्या नेतेपदी मोदींची निवड करण्यात आली आहे। मोठी बातमी या क्षणाची आपण बघतोय। साम टीव्हीवर निवडीच्या प्रस्तावावर 21 नेत्यांनी स्वाक्षरी केली आहे। हेच ते पत्र आहे ज्यात 21 नेत्यांनी मोदींना समर्थन दिल्याचं पाहायला मिळतंय। एनडीएच्या नेतेपदी मोदींची निवड करण्यात आली आहे। त्याला 21 नेत्यांच्या सह्या या निवडीच्या प्रस्तावावर देण्यात आली। आणखी एक महत्त्वाची आणि तितकीच मोठी बातमी या क्षणाची। मोदी संध्याकाळी राष्ट्रपतींना भेटण्याची शक्यता आहे। मोदी आजच सत्ता स्थापनेचा दावा करण्याची ही शक्यता आहे। राजकीय घडामोडींना वेग आल्याचं पाहायला मिळतंय। दिल्लीमध्ये 7:45 वाजता ही भेट होऊ शकते। एनडीएच्या सर्व पक्षांचं मोदींना समर्थन पत्र देखील आहे। त्यामुळेच मोदी संध्याकाळी राष्ट्रपतींना भेटण्याची शक्यता आहे। मोदी आजच सत्ता स्थापनेचा दावा करण्याची शक्यता आहे। 7:45 वाजता 7:45 मोदी राष्ट्रपतींना भेटण्याची शक्यता आहे। एनडीएच्या सर्व पक्षांचं मोदींना समर्थन पत्र आहे। ते घेऊन मोदी राष्ट्रपतींना भेटायला जाणार आहेत। ही वेळ देखील ठरल्याचं पाहायला मिळतंय। 7:45 ही भेट होण्याची शक्यता आहे।